नमस्कार मित्रांनो, मी राजू बेंद्रे. मित्रांनो, बाधित शेतकऱ्यांना मदत व दिलासा मिळणार शासन निर्णय आलेला आहे. तर आता शेतकऱ्यांना अतिवृष्टी शेती पिकांच्या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता मदत मिळणार आहे. त्यासाठी अनुदानसुद्धा वितरणी करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. तर कोणत्या कालावधीमध्ये नुकसान झाले, तर कोणत्या शेतकऱ्याला अनुदान मिळणार आहे, आपण सविस्तररित्या माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेतकरी मित्रांनो, आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका, कारण अशीच महत्त्वाची व्हिडिओ दररोज आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील. आणि अशी शासनाची योजने, हवामान अंदाज, असे शासनाचे निर्णय झालेली सर्व माहिती आपल्या चॅनलवर येत राहतील आणि लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरू करू. मित्रांनो, राज्यात नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024 ह्या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे, अतिवृष्टीमुळे शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य शासनाने 307,25,29,000 मदतीचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. ह्या निर्णयामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत व दिलासा मिळणार असून याबाबतचा शासन निर्णय काल झालेल्या 5 सप्टेंबर 2024 रोजी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जारी करण्यात आला आहे. अशी माहिती मदत पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे. शेतकरी मित्रांनो, मदत पुनर्वसन मंत्री पाटील यांनी सांगितले की दिनांक 22/6/2023 शासन निर्णयाऐवजी सततच्या पाऊस ही नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आली आहे. त्यानुसार नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट ह्यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता सुधारित दराने 2 ऐवजी 3 हेक्टरपर्यंत मदत अनुदान करण्यात आली आहे. ह्यापूर्वी दिनांक 10 जानेवारी 2024 व दिनांक 31 जानेवारी 2024च्या शासन निर्णयानुसार अनुक्रमे 144.10 कोटी व 21,009.12 कोटी इतका निधी नोव्हेंबर व डिसेंबर 2023च्या कालावधीत अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता मदत मंजूर करण्यात आली आहे. तसेच दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजीच्या शासन निर्णयाऐवजी जानेवारी 2024 ते मे 2024 या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी 596.21 कोटी इतकी मदत मंजुरी करण्यात आलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता 2023 आणि 24 मधील ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान झालेल्या शेती पिकांची जी मदत आहे मिळाली नसेल, त्यांना आता मदत मिळणार आहे. मंत्री पाटील यांनी सांगितलेलं आहे. गारपीट, नैसर्गिक आपत्ती आणि इतर जे नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे, अशा शेतकऱ्यांना फक्त अनुदान मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, परत नवीन माहितीसह नवीन अपडेट्ससह भेटूया. इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.